सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला आपली जात दाखवावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः जात गणनेच्या बाजूनेच होते. राजगोपालाचारी सारख्या लोकांनी आंबेडकरांचं ऐकलं नाही. ओबीसींना डावललं जात आहे का? प्रत्येकाला आपापला वाटा मिळावा. लोक आपली जात लपवण्याचं पण शक्यता आपण नाकारू शकत नाही. जी जात लपवणार आहे त्यांना लपवू द्यावी. 2011ची आणि आता 2027ची या दोन्ही जनगणनेची तुलना होईल. जातीय तेढ निर्माण होण्याची काय शक्यता वाटते तुम्हाला? राजकीय लाभासाठी या वर्चस्ववादासाठी लाभ मिळवण्यासाठी असेल याचा वापर केलेला आहे. ही सगळी जी माहिती आहे राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये यायला पाहिजे. जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आरक्षणाचा टक्का वाढू शकतो. राजकीय लाभ मिळवण्या आरक्षणाच्या दृष्टीने चढाओढ जास्त होणार आहे. तर जे सध्याचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू शकतो का? जे संभाव्य धोके वाटतात की आपल्या देशाच्या इंटिग्रिटीचा सुद्धा हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. त्याच्यावरती मार्ग काढावे लागतील. मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे देशामध्ये म्हणून इस्लाम फोबिया ज्याला आपण म्हणूया तसं पसरवण्याचा प्रयत्न करतायत. मुस्लिम समाजात सुद्धा अनेक जाती आहेत तर त्यांच्यात भेदभाव निर्माण होईल का? असं होऊ शकतं. याला कुठे नख लागणार नाही याची धोरणकर्त्यांनी काळजी घ्यावी. तुम्हाला आठवतंय का शेवटची जनगणना कधी झाली होती? मी सांगते. 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली होती आणि आता तब्बल 16 वर्षांनी पुन्हा जनगणना होणार आहे 2027 मध्ये. पण ही जनगणना महत्त्वाची काय आहे? त्याच्यावर इतका वाद किंवा मतमतांतरं का आहेत? तर या जनगणनेमध्ये जात विचारली जाणार आहे. म्हणजेच ही जनगणना जातीय जनगणना असणार आहे. तर या जातीय जनगणनेवर वाद होण्याचं कारण हे आहे की याच्यामुळे सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक गणितं खूप बदलणार आहेत. आणि ती कशा पद्धतीने बदलणार आहेत हे आपल्याला अतिशय सोप्या भाषेत सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी सर मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष आहेत. हे सगळ्यांनाच माहिती आहे. सर, अलगावती चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जनगणना हा विषय मुळात आज वादाचा विषय ठरतोय. अनेकांची मतमतांतर आहेत की हा जनगणना व्हावी की न व्हावी. मुळात जनगणना होणं हा काही मोठा विषय नाही आहे. लोकसंख्येची माहिती मिळून घेणं. पण आता जातीय जनगणना होतीये त्याच्यामुळे हा विषय वादाचा ठरतोय. केंद्र सरकारने या जनगणनेला आता हिरवा कंदील दिलेला आहे आणि 2027 मध्ये ही जनगणना सुरू होईल. पण तुम्हाला काय वाटतं मुळात या जनगणनेची गरज काय आहे? सर्वप्रथम लगावबत्तीच्या वतीने अत्यंत महत्त्वाच्या, ज्वलंत, बहुचर्चित अशा विषयावरती आज चर्चा आयोजित केली आहे. याचा मला खूप आनंद आहे. कारण जात गणना या विषयाला जसं भूत आहे, भूतकाळ आहे, तर वर्तमान काळातही त्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याचे पडसाद भविष्यात आपल्याला दिसून येणार आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून या गोष्टीकडे आपण पाहूया. अर्थात राजकीय नेते आपापल्या सोयीच्या प्रमाणे भूमिका मांडतायत, त्याच्यावरती टीकाही करतायत, समर्थनही करतायत, विरोध करतायत. पण आपण एक सामाजिक भान ठेवून जी वस्तुनिष्ठ माहिती आहे, आपली गरज आहे, ते लक्षात घेऊन याच्यावरती आपण बोलूयात. मला असं वाटतं की जात व्यवस्था हे भारतीय समाजाचे एक वैशिष्ट्य ठरलेलं आहे. जाती व्यवस्थेतून शोषण, अन्याय, विषमता या गोष्टीसुद्धा आपल्याला अनुभवलेल्या आहेत. त्याच्या निर्मूलनासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कायदेही करावे लागलेले आहेत. आता कायदे असतानासुद्धा अन्याय दूर झालेला आहे का? शोषण कमी झालेलं आहे का? असं नाही आहे. पण जिथे अन्याय होतो आणि शोषण आहे त्याचे दाद मागण्यासाठी किमान या कायद्यांचा वापर होतो. महिला अत्याचार रोखण्यासाठी सुद्धा असे अनेक कायदे झाले. पण ते महिला अत्याचार रोखल्या गेलेले आहेत असंही नाही. पण एक कायद्याचा वचक असतो आणि अशा पद्धतीचे काही कायदे करायचे असतील तर त्यासाठी भारतीय संविधानाने कलम 340चं प्रावधान केलेलं आहे.
आणि या 340व्या कलमानुसार विशिष्ट समस्या किंवा आरक्षणाचा विषय असेल किंवा आता आपण जात गणनेचा सारखे विषय घेतलेले आहेत, याच्यावरती आयोग नेमणं, सविस्तर माहिती मिळवणं, आकडेवारीही मिळवणं, त्याच्यावरती धोरणं ठरवणं हे आवश्यक असतं. नाहीतर अनेक वेळा काय होतं की माहिती नाही आहे म्हणून धोरणं नाही आहेत, आणि धोरण नाही आहेत म्हणून कायदे नाही आहेत, कायदे नाही आहेत म्हणून ही चाललेली सगळी व्यवस्था आहे. सर, तुम्ही बोललात ते बरोबर आहे की ही आकडेवारी आल्याशिवाय आपल्याला ठोस काही धोरणं ठरवता येणार नाही आहेत किंवा त्यासंबंधी पुढच्या उपाययोजना करता येणार नाही. पण आज भारताची लोकसंख्या 140 कोटीच्या पुढे गेलेली आहे. अशा परिस्थितीत हा डेटा सगळा गोळा करणं हे प्रॅक्टिकली तुम्हाला हे आव्हान वाटत नाही का? की पहा, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या किती होती? 30-35 कोटी होती. पण देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी जवळपास 60 वर्ष अगोदर आपल्या देशात जनगणना झालेली आहे आणि जातीय, ज्याला आज आपण जातगणना म्हणतो, त्या पद्धतीची 1881 मध्ये जातगणना ब्रिटिश काळात झालेली आहे. आणि ही होत राहण्याची प्रक्रिया जवळपास 1931 पर्यंतची होती. 1941 मध्ये सुद्धा झालेली आहे. पण 1941ची जी माहिती होती ती सार्वत्रिक करण्यात आलेली नाही. म्हणून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा कुठलेही धोरण आखायचं असतं, जसं आपल्याकडे मंडल आयोग आलं VP सिंगच्या काळामध्ये, तेव्हा कुठली जातीय आकडेवारी त्यांनी घेतलेली होती तर 1931चीच घेतलेली होती. मुद्दा असा आहे की 1948 मध्ये जनगणनेच्या संदर्भामध्ये कायदा झाला आणि त्या कायद्याच्या आधारे पुढील जनगणना झालेल्या आहेत. 1948 नंतर येणारी जनगणना जी होती 51ची होती. पण 1950 मध्ये सुद्धा जातीय जनगणना व्हावी का होऊ नये याविषयी मोठ्या प्रमाणात वादविवाद होत गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः जातगणनेच्या बाजूनेच होते. ते व्हायला पाहिजे या अर्थ, म्हणजे त्यांनी जाती निर्मूलनाचंही पुस्तकच लिहिलं आहे, भाषणं केलेली आहेत, भूमिका घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जातगणनेचं समर्थनही केलेलं आहे. आणि 1950 नंतर राजगोपालाचारी सारख्या लोकांनी आंबेडकरांचं ऐकलं नाही म्हणून त्याच्यावरती नंतर त्यांनी टीकाही केलेली आहे. तेव्हा 1951च्या नंतर काय झालं, तेव्हा देशाच्या ज्या भूमिका होत्या, देशाचं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व थोडंसं जाती निर्मूलनाच्या दृष्टीने, धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने वाटचाल करणारं होतं. आणि हे जाती निर्मूलन आपल्याला समान संधी देऊन, समान अधिकार देऊन किंवा काही पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन्स करून आपल्याला जातीय प्रश्न सोडवता येतील अशा मानसिकतेत होते. आणि म्हणून त्यांनी जातगणना त्या काळात केलेली नाही. पण सर, ते त्याच्यामुळे खरंच फरक पडला असं वाटतं तुम्हाला? पण झालं नाही. आता त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की त्यानंतर 51 नंतरच्या ज्या जनगणना झाल्या त्यामध्ये जातगणना काही झालेली नाही. शेवटची मला वाटतं 41 साली जातीय जनगणना झाली. हो. पण त्याचा डेटा हे तो रिलीज केला गेला नाही. बरोबर. कारण अनेक वाद त्याच्यातून निर्माण होऊ शकतात. बरोबर बरोबर. मला हे विचारायचं आहे की जातीय जनगणना केल्यानंतर जर त्या काळीही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही हा वाद निर्माण होणार होता किंवा तो होण्याची शक्यता होती म्हणून तो डेटा रिलीज केला नाही, आत्ता ह्या परिस्थितीत हे न होण्याचे चान्सेस किती आहेत? जिथे आपण राजकारण, जातीपातीवरून एवढा मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे अशा परिस्थितीत असं आहे की भूमिका घेत असताना जसं नाण्याला दोन बाजू असतात, विचारांनाही दोन बाजू असतात आणि शेवटी काही निर्णय घ्यावेच लागतात. जसं सत्ताधाऱ्यांना आणि अनेकांना देश स्वतंत्र होत असतानाच समान नागरी कायदा असावा
असं वाटत होतं. बरोबर. परंतु सर्व धर्मियांचा विरोध लक्षात घेऊन उदारमतवादी धर्मनिरपेक्ष पुरोगामी नेत्यांना 2 पावलं मागे जावे लागले आणि तो विषय त्यांना मार्गदर्शक तत्वामध्ये टाकावा लागला. हे जसं आहे त्याचबरोबर मग वेगवेगळे कायदे येत असताना सुद्धा या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत. सुरुवातीला विरोध म्हणजे अगदी डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा येत असताना सुद्धा याचा दुरुपयोग होईल म्हणून, किंवा आत्ता अलीकडे 2017-18 नंतर तलाकबंदी विधेयक आलं तेव्हासुद्धा त्याचा गैरउपयोग होईल म्हणून. पण आपल्याला त्याचे फायदे होणार आहेत का तोटे होणार आहेत हे प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना लक्षात येईल. पण जेव्हा आपण मोकळेपणाने या गोष्टीकडे पाहू तेव्हा ज्या त्रुटी आढळतील, उणिवा दिसतील, त्याच्यावरती सुद्धा काही अमेंडमेंट्स ज्याला आपण म्हणू सुधारणा करणं हे करता येणं शक्य आहे. मी मगाशी विचारलं की प्रॅक्टिकली डेटा गोळा करणं आपल्याला थोडंसं अवघड जाणार आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी. पण यात असंही आहे की एवढ्या मोठी लोकसंख्ये, अनेक जाती पोटजाती आहेत, यात लोक आपली जात लपवण्याचं पण शक्यता आपण नाकारू शकत नाही किंवा खोटी माहिती देऊ शकतात. तर अशा परिस्थितीत काय करायला हवंय? मला असं वाटतं की हे लोकांच्यावरती सोडावं. त्यांना जात लपवायची आहे कसा सांगायची आहे, त्यामध्ये खोटेपणा नसावा हे आपण मान्य करूया. लपवायची आहे म्हणजे कसं की आता माझ्यासाठी धर्मही महत्त्वाचा नाही आणि जातीही महत्त्वाची नाही, तेव्हा मी फक्त भारतीय म्हणून राहू इच्छितो. तर तशी सुविधा जर केली तर मला भारतीय असल्यामुळे भारतीयत्वाचे जे अधिकार आहेत ते मला मिळणार आहेत. पण जातगणनेच्या नुसार जातीय फायदे जे काही मिळणार आहेत ते कदाचित मला मिळणार नाहीत. आता अशा पद्धतीने जातगणना करताना जे जात लपवणार आहेत मला वाटतं त्यांना लपवू द्यावी. पण याच्यामुळे मिसगाईड होईल असं वाटत नाही. म्हणून त्याच्यामध्ये वेगळं कॉलम एखादा असू शकेल की मी जाती व्यवस्था मानत नाही, धर्मव्यवस्थाही मानत नाही, मी भारतीय आहे आणि भारतीय म्हणून राहणाऱ्यांची संख्या किती आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकेल. तेव्हा जात लपवणाऱ्यांना त्यांना जातीचा फायदा घ्यायचा नसेल कदाचित, किंवा आपल्याकडे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, ते आज आर्य समाजाचे लोक असतील, किंवा शासनाने सुद्धा आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे वेगळ्या सुविधाही दिलेल्या आहेत. तेव्हा अशाच पद्धतीचे जेव्हा आंतरजातीय विवाह झाल्यानंतर कोणाची जात लावायची हा मुद्दा पूर्णतः मला वाटतं व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. तेव्हा जे काही आकडेवारी येईल ती वस्तुस्थिती धरूनच असणार आहे. आता हे एक नक्की आहे, हे आव्हानात्मक आहे. यातले प्रत्येक गोष्ट तपासून पाहणं हे पण जिकिरीचं आहे. पण हे जे काम आहे मला असं वाटतं तज्ज्ञांचं काम आहे. एक्सपर्ट्स ज्याला आपण म्हणूया, अशा काही विद्यापीठ आहेत, अशा काही संस्थाही आहेत की ज्यांनी या पद्धतीचं अभ्यास केलेला आहे आणि त्याचे काही निष्कर्षही आलेले आहेत. अजून काही यंत्रणा आपल्याला उभ्याही करता येऊ शकतील. आणि आता तुम्ही जे काही आव्हानं सांगितलेत, प्रश्न आहेत, शंका आहेत, याचं निरसनसुद्धा त्यामध्ये होण्याची शक्यता आहे. तेव्हा मला असं वाटतं की जातगणनेचा जो मूलभूत हेतू आहे, उद्देश आहे, तो कसा आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे, हे सुद्धा एक महत्त्वाचा चर्चेचा विषय होऊ शकतो. आकडेवारी ही समोर यावी असं वाटतंय. ज्यांची संख्या कमी आहे किंवा जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यासाठी आपण आरोग्य, शिक्षण या सुविधा देऊ शकतो. मुळात प्रश्न असा आहे की देशाचे नागरिक म्हणून आपल्याला कुठलीही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला आपली जात दाखवावी लागते. हे खरं तर दुर्दैव आहे. पण हे होतंय. या जनगणनेच्या माध्यमातून हीच कॅटेगरी समोर येण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. मला असं वाटतं की हा प्रश्न जरी असला तरी हा तेवढा तीव्र किंवा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे असंही वाटत नाही. त्याचं कारण काय की भारतामध्ये
जातीय जनगणनेचा जो हेतू आहे तो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे आणि त्याचबरोबर प्रत्येकाला आपापला वाटा मिळावा या दृष्टीने पण आहे. आणि देशामध्ये असे जे वंचित घटक आहेत की आतापर्यंत त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी किंवा आम्ही या देशाचे नागरिक असतानाही आम्हाला या देशाच्या उपभोग घेत असताना जातीमुळे आम्ही मागे पडतो आहे असे जे काही प्रश्न आहेत, तेव्हा असे सगळेच प्रश्न अनेक याशिवायचे असणारे अज्ञातही अनेक प्रश्न असू शकतात. त्याचा मागोवा घ्यावा लागणार आहेच. पण कदाचित 5-10% लोक या पद्धतीचे असतील की ज्यांना जात व्यक्त करायची नाही, धर्मही व्यक्त करायचं नाही. त्यामुळे एकूणच जाती गणनेच्या हेतूवर, त्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करणं तेवढं मला महत्त्वाचं वाटत नाही. सर, यात कॉम्प्लिकेशन अजून एक असं आहे की आपल्या देशामध्ये जितकी विविधता आहे, मला वाटतं ती तर कुठल्याही देशांमध्ये नाही आहे. हो, सगळ्या स्तरावर पाहिलं तर जातींमध्ये आणखीन पोटजाती आहे. भारतात जेवढी राज्य आहेत तिथं त्या राज्यांमध्ये जात एकच असेल पण ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. जसं आपण वंजारा समाज म्हणू तर ती कुठे बंजारा, कुठे वंजारी या नावाने ओळखली जाते. तर हे महाराष्ट्रातही फरक आहे. तर लमाण समाजाला आपण बंजारा म्हणतो आणि वंजारी समाज हा वेगळा आहे. अशा परिस्थितीत हे सब कॅटेगराईज करणं किती अवघड असू शकतं? हे खरं आहे की पहा, तुम्ही जे आता मगाशी उल्लेख केला ना की 1941 मध्ये किंवा 31 मध्ये जी जनगणना झाली त्यामध्ये 4167 जातींचा उल्लेख केलेला होता. आता 4161 जाती ह्या किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आहेत आणि आता त्यानंतर या पोटजाती अजूनही वाढलेल्या आहेत. मंडल आयोगाने ज्या जातींची यादी दिलेली आहे त्यामध्ये जवळपास 300-400 जाती तर मागास जाती आहेत. म्हणजे मुस्लिम जातींचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर हा जो एकूण विषय आहे ज्याच्यामध्ये जात लपवणं असेल, एक्सपोज करणं असेल, तर भारतामध्ये आपण जे धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे त्या धर्मस्वातंत्र्यामध्ये धर्म नाकारण्याचं सुद्धा स्वातंत्र्य आहे, म्हणजे विवेकाचंही स्वातंत्र्य आहे. तेव्हा मला वाटतं की तुम्ही जात सांगितलीच पाहिजे अशी अनिवार्यता करता येणं शक्य नाही आहे. कारण एखाद्याला जात व्यवस्थाच मान्य नसेल असे आपल्या देशामध्ये जे अनेक विविधता आहेत त्यामधले मत स्वातंत्र्य आहे, विचार स्वातंत्र्य आहे, वर्तनाचं स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती असे अनेक लोक असणार आहेत. पण शक्यतो काय होईल की आपल्याला याच्यामुळे आपल्या जातीला फायदा होणार आहे आणि जातीला फायदा होणार म्हणजे त्यानिमित्ताने मलाही फायदा होणार आहे. अशा पद्धतीने काही गोष्टी पुढे येतील. आता या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष जातगणना करण्यापूर्वी लोकांना थोडंसं या संदर्भात शिक्षण देणं, ज्याला लोकशिक्षण आपण म्हणूया, तेही काम किमान वर्षभर करावं लागणार आहे. त्या संदर्भातलं मग जाहिराती असतील, काही साहित्य असतील, जे ओपिनियन मेकर असे जे लोक असतात त्यांचं प्रशिक्षण असेल आणि लोकांच्यापर्यंत हा सगळा विषय जनजागृती करणं, असे काही मार्ग अवलंबून आपण या विषयावरती मात करू शकतो. पण जात लपवणं आणि हे या गोष्टी ज्या आहेत ते मला वाटतं त्याचा काही एवढा बाऊ करण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. सर, आता हा जेव्हा डेटा समोर येईल तो प्रत्यक्ष प्रसिद्ध केला जाईल की नाही ही पुढची बाब आहे. यापूर्वी झालंय. पण 2011 मध्ये शेवटची जनगणना झालेली आहे आणि आता जी होईल जनगणना, तर जेव्हा ही जनगणना पूर्ण होईल तेव्हा 2011ची आणि आता 2027ची या दोन्ही जनगणनेची तुलना होईल, जातीनुसार होईल तुलना. तर याच्यामध्ये जर असं झालं की एखादी जात ज्याची संख्या 2011 मध्ये कमी दाखवतीये
पण ती लोकसंख्या 2027 मध्ये वाढलेली आहे किंवा याच्या उलट जी जास्त होती ती कमी झालेली आहे. तर अशा परिस्थितीत जातीय तेढ निर्माण होण्याची काय शक्यता वाटते तुम्हाला, किंवा हा मुद्दा किती संवेदनशील असू शकतो? तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलाय आणि भीतीसुद्धा व्यक्त केलेली आहे. दुर्दैवाने भारतीय समाज अजूनही इतका परिपक्व मॅच्युअर झालेला नाही की जो मोकळ्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पाहू शकेल आणि वस्तुस्थितीचा स्वीकार करेल. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठल्या जातीसंख्या काय होती आणि नंतरच्या 15 वर्षामध्ये काय परिस्थिती झाली, ही वस्तुस्थिती दर्शक माहिती असणार आहे. आणि अशा पद्धतीचे प्रयत्न यापूर्वी कधी झालेलं नाही. आपल्याला कल्पना असेल की आता काही राज्यांच्या मध्ये आढावा घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. बिहारमध्येही झालेला आहे, तेलंगणामध्ये झाला आहे, कर्नाटक. पण हे जे प्रयत्न आहेत ते त्या राज्यापुरते राहिलेले आहेत. पण जनगणना हा जो विषय आहे, जसं कायदे बनवत असताना काही कायदे केंद्र सरकार करतो, त्यांच्या अखत्यारीतले आहेत, काही राज्य सरकारच्या अखत्यारीतले आहेत, म्हणजे दोन्हीही करू शकतो. तर जनगणना हा जो विषय आहे तो केंद्राच्या अखत्यारीतला आहे. तेव्हा आता जे लोकांना असं वाटतं बिहारमध्ये जनगणना झालेली आहे जातीय याच्यावरती, ते जनगणना नाही आहे, तर ते काय आहे, सर्वे आहेत, ते सर्वेक्षण आहेत. तेव्हा जनगणना आणि सर्वेक्षण याच्यामधला आपल्याला फरकसुद्धा करता आलं पाहिजे. तेव्हा मला असं म्हणायचं आहे की फरक हे जाणवणार आहेत, पण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेले गैरसमज जे आहेत ते दूर करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे. काही लोक राजकीय लाभासाठी म्हणूया किंवा वर्चस्ववादासाठी म्हणूया, वेगवेगळ्या कारणाने लाभ मिळवण्यासाठी असेल याचा वापर केलेला आहे. पण वस्तुस्थिती समोर आल्यानंतर धोरणं ठरवण्यासाठी या गोष्टीचा वापर होईल. तेव्हा लोकांना तेढ निर्माण होणं, थोडं त्या विषयाकडे पाहणं, कारण आपल्याकडचा जो समाज आहे ते मतदानाच्या वेळेससुद्धा काही घोटाळे झालेत, कसे घोटाळे झालेत, न्यायालयापर्यंत जाणं, शेवटी या पार्ट ऑफ प्रोसेस असणार आहे. सर, ही शक्यता किंवा ही भीती व्यक्त करण्याचं एक उदाहरण हे आहे की कर्नाटकमध्ये 2014 मध्ये जनगणना झाली, जातीय जनगणना, आणि त्याचा 2017 मध्ये रिपोर्ट आला. त्याच्यामध्ये वोक्कालिंगा समाज हा जो आहे तर त्यांची संख्या 2014 पूर्वी जास्त दिसत होती, पण ती नंतर कमी झालेली दिसली आणि मग तिथे वादाची किंवा परिस्थिती निर्माण झाली तशा पद्धतीची. त्याच्यामुळे ही शक्यता त्या पद्धतीचा असंतोष तिथे आहे. लोकांच्या मध्ये घराणी पण मांडल्या गेलेली आहेत आणि त्याबद्दल एक लोकांनी काही आक्षेपही नोंदवलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण मला वाटतं याचं हे सुद्धा, ही सगळी जी माहिती आहे राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये यायला पाहिजे. आणि राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये आल्यानंतर जी काही वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या पुढे मांडणं व्यवस्थित पद्धतीने, आणि त्याबद्दलचं उत्तरदायित्वसुद्धा असणं, अकाउंटेबिलिटी ज्याला आपण म्हणू. म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता महत्त्वाची आहे, अकाउंटेबिलिटी पण महत्त्वाची आहे, ऑनेस्टी महत्त्वाची आहे. कारण हा विषय आपण कुठल्या तरी एखाद्या गटाचा किंवा एखाद्या पक्षाचा, एखाद्या समुदायाचा हिताचा विषय नाही आहे, तर आपण सगळे भारतीय आहोत आणि त्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहून वस्तुस्थितीचा स्वीकार करणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे हे वादाचे विषय तर चालूच राहणार आहे. बरोबर. जातीय जनगणना केल्यानंतर जो अल्पसंख्याक समाज आहे त्याला त्याचा फायदा मिळावा यासाठी हा सगळा खटाटोप चाललेला आहे असं म्हटलं जात आहे. पण दुसरीकडे जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी असंही म्हटलं जातं. जर संख्या जास्त असेल तर नोकरी, शिक्षण किंवा इतर याच्यामध्ये आरक्षणाचा टक्का वाढू शकतो. सर, खरं म्हणजे
एकूणच याच्या अनेक उद्दिष्टांच्या पैकी हा एक उद्दिष्ट आहे की आपण त्या समाजाची संख्या लक्षात घेऊन त्यांना त्या समाजामध्ये वंचित घटक किती आहेत तेही पाहून त्यांना समान वाटा देण्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आकडेवारी नाही म्हणून बऱ्याचशा गोष्टी होत नाहीत किंवा छुप्या पद्धतीने ज्या गोष्टी पुढे येत होत्या त्या अनेक वेळा दिशाभूल करणाऱ्याही ठरू शकतात. तर वस्तुनिष्ठ माहिती पुढे यावी असा त्याचा हेतू आहे. पण एक गोष्ट अशी आहे की काही समूह हे बहुसंख्याक म्हणण्यापेक्षा तुम्ही आता अल्पसंख्याक जे म्हणालात की धार्मिक अल्पसंख्याक, भाषिक अल्पसंख्याक, पण आता इथे आपण जातीय निकष लावून त्यांना आपण अल्पघटक असं म्हटलेलं आहे ज्यांची कमी हे आहे. तर ही सगळी वस्तुस्थिती त्या ठिकाणची एक्सपोज होणं, पुढे येणं. आता यामध्ये काय आहे की आम्ही जास्त आहोत, आम्हाला जास्त वाटा मिळाला पाहिजे अशा पद्धतीने मागणी करणारे लोक असू शकतात. आणि विशेषतः मला असं वाटतं की यामध्ये राजकीय लाभ मिळवण्या आरक्षणाच्या दृष्टीने चढाओढ जास्त होणार आहे. सत्तेच्या दृष्टीने शिक्षण आणि नोकऱ्यांच्यामध्ये क्रिमिलेअरचं तत्त्व आहे की जे सबळ आहेत त्यांना त्याचा लाभ मिळणारच नाही आहे. पण अजूनही क्रिमिलेअरचा जो हे आहे तो राजकीय आरक्षणाच्या मध्ये आलेला नाही आहे. आणि मला असं वाटतं की याच्या पाठीमागे राजकीय सत्तेकडे जाण्याच्या दृष्टिकोनातून जास्त लोकांची मानसिकता त्या दिशेने जास्त दिसते. आर्थिक मागासलेपण असेल किंवा शैक्षणिक मागासलेपण असेल त्यापेक्षा राजकीय या सत्ताकारण या दृष्टीने अधिक प्रेरित झालेले हे सर्व घटक आहेत असं मला वाटतं. सर, तुम्ही आता राजकारणाचा मुद्दा काढलात म्हणून की राजकीय लाभ घेऊ शकतात का राजकारणी या मुद्द्याचा, म्हणजे तो घेतला जातो नो डाऊट, पण जेव्हा ती संख्या समोर येईल तेव्हा आपल्याकडं आता म्हणजे आपण महाराष्ट्राबद्दलच बोलूयात, जातीपातीचं राजकारणावरच सगळी वोट बँक अवलंबून आहे. अशा परिस्थितीत काय बदल घडू शकतायत का या सगळ्या अनुषंगाने? हां, आता महाराष्ट्राचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा गेल्या 4-5 म्हणजे जातीय राजकारण हा समाजाचा एक घटक झालेला आहे हे आपल्याला माहितीच आहे आणि होतच आलेलं आहे. दुर्दैवाने ते कमी व्हावं अशीच आपली अपेक्षा आहे. आणि मग हे जातगणना झाली, विशेष समुदाय किती आहे तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे लाभ मिळतीलही. परंतु जो सत्ता संघर्ष आहे, वर्चस्ववाद आहे, त्याच्यामध्ये याचा निश्चितच फायदा मिळणार आहे. ज्यांची संख्या जास्त आहे. फायदा कोणाला मिळणार आहे सर? जे सत्तेत आहेत त्यांना की सर्वसामान्यांना? याचा फायदा काय, बऱ्याच वेळा असं होतो की सत्तेत जाणारे लोक आहेत ते याचा फायदा घेणार आहेत, त्याचा वापर करून घेऊन. आणि सामान्यांना जो फायदे होणार आहेत ते त्यांच्यामार्फत काही वेगळे प्रश्न उभे करून किंवा त्यांच्यावरती आपण विशिष्ट जाती धर्माचे आहोत, समूहाचे आहोत म्हणून आपल्यावरती अन्याय झालेला आहे. कारण सर इथे प्रश्न असा आहे की प्रत्येक पक्षाची एक वेगळी वोट बँक तयार झालेली आहे आणि त्यांनी ती टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी केलेला. अशा परिस्थितीत मग आरक्षणासाठीचा मुद्दा कसा असू शकतो? म्हणजे आत्ता जे सध्याचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू शकतोय का? खरं तर एक मला जरा याच्यापेक्षा वेगळा मुद्दा असा आहे माझा की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी असतो, राजकीय याच्यातलं मी बोलतो, तर जरी तो त्या जाती समूहातून पुढे आलेला असला तरी तो जो जातीचा प्रतिनिधी म्हणून तो काम करणार नाही आहे, तर त्या भागाचा प्रतिनिधी म्हणून तो काम करायला पाहिजे. त्या जनतेचा तो प्रतिनिधी असतो, जातीचा नसतो. सर हे आदर्शवादी उत्तर आहे, पण आता सध्या तशी परिस्थिती आहे का? खरंच तशी असायला हवी. खरं म्हणजे ती आपल्या संविधानकर्त्यांची अपेक्षा आहे किंवा आदर्श भारताचं ती अपेक्षा आहे. सध्या तर हे सर्व आदर्श तत्व
उडून लावण्याचे सगळं काही चालू आहे हे ते आपण पाहतोच आहोत. म्हणजे तो जातीच्या बाबतीतच नाही तर धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा या गोष्टी दिसून येत आहेत. पण याचा एक तो भाग होणार आहे की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने सुद्धा जो जात समूह मोठा असणार आहे त्याला त्याचा लाभ मिळणार आहे. तोही सुप्त हेतू त्यामध्ये असणार आहे. पण जनगणनेचा मूळ हेतू जो आहे विषमता निर्मूलन आहे आणि वंचितांचा इन्क्लुझिव्हनेस आहे, त्यांना सहभागी करून घेणं आहे, हा त्याचा हेतू आहे. म्हणजे म्हणून त्या अंगाने या विषयाकडे आपण किती बघणार आहोत किंवा तसं बघितल्या जावं म्हणून आपण काही प्रोव्हिजन करू शकतो का, अटी शर्ती त्याच्यामध्ये येऊ शकतात का, नियम लावू शकतो का. म्हणून हा विषय जे संभाव्य धोके वाटतात की आपल्या देशाच्या इंटिग्रिटीला सुद्धा एकात्मतेच्या दृष्टीने सुद्धा, कारण अशा पद्धतीचं वर्चस्ववाद हा एकूणच देशाच्या एकात्मतेला सुद्धा धोकादायक होऊ शकतो. म्हणून अन्याय निवारण ही याच्या पाठीमागची भूमिका आहे. प्रतिनिधित्व मिळणं ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. पण एक झालंय की नकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या थोपवण्यासाठी काय काय करू शकतात त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सर, महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर गेले कित्येक काळ मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. त्याच्यातून काही अजून सोल्युशन निघालेलं नाही आहे ठोस. ते कधी निघेल. पण आत्ताच्या या जातीय जनगणनेतून जर आकडेवारी वर खाली झाली तर या आरक्षणावर काय परिणाम होऊ शकतो? खरं पुन्हा आपण त्याचा वेगळ्या पद्धतीने मी येतो की आत्तापर्यंत जे आरक्षण देण्यात आलेली आहेत त्याचे निकष काय होते. नुसतं जात हा एकमेव निकष नव्हता, तर त्याच्या आर्थिक हे सुद्धा होतं. म्हणजे जातीय मागासलेपणातूनच पुढच्या गोष्टी मागासले होतात म्हणून त्याच्या जाती आधारित आपण आरक्षण दिलेलं आहे. आता ओबीसी जे गट आलेले आहेत त्यांची शैक्षणिक आर्थिक सामाजिक परिस्थितीसुद्धा आरक्षणाला पूरक असल्यामुळे ते आरक्षण मिळालेलं आहे. आता गेल्या काही वर्षांच्या पासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे मुद्दे पुढे आलेले आहेत, आता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सत्तास्थानी असणारा हा मराठा समाज आहे. साखर कारखाने कोणाकडे आहेत, शिक्षण क्षेत्र कोणाकडे आहेत. पण हे जे कोणी आहेत त्यांनी त्या आपल्या समुदायासाठी काही केलं आहे का, किंवा यामध्ये मराठा समाज अशा पद्धतीने आहे म्हणून संपूर्ण मराठा समाज हा तसा मोठा आहे, ज्याला सशक्त आहे, तो शक्तिशाली आहे, किंवा त्याचे काही प्रश्नच नाही आहेत असंही नाही आहेत. आजही जो कुणबी असतील किंवा शेतमजूर असणारा जो मराठा असणार आहे, गावगाड्यामध्ये काम करणारा जो मराठा आहे, तो मराठा असल्यामुळे त्याच्यावरती अन्याय होत आहे. तो मराठा आहे म्हणून त्याला कुठल्याही सुविधा त्याला मिळत नाही आहेत. हा असंतोष असल्यामुळे हे आपल्याला मराठा मोर्चे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. तेव्हा त्यांचे प्रश्न नाही आहेत असं म्हणून सुद्धा आपण म्हणू शकत नाही आहे. म्हणून हे सगळं हाताळत असताना पुढच्या काळामध्ये आता तर आपण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने हे पाहतोय की गट म्हणजे मी फक्त बीडचंच उदाहरण घेत नाही आहे, अक्षरशः एक समुदाय दुसऱ्या समुदायावरती बहिष्कार सुद्धा घालतोय किंवा त्यांच्याशी कुठले व्यवहार करू नका अशापर्यंतची भाषा चालली. आणि हे मला वाटतं देशासाठी निकोप नाही आहे, ते योग्य नाही आहे. तेव्हा ह्या पद्धतीची जातगणना झाल्यानंतर काय होणार आहे की बऱ्याचशा गोष्टी ज्या दबलेल्या आहेत ती घुसळण होऊन असं वरती येणार आहे. आणि वरती आल्यानंतर खरे प्रश्न लक्षात. म्हणून हे तुम्ही जे म्हणालात की अत्यंत आव्हानात्मक आहे, पण आव्हानात्मक आहे म्हणून ते बाजूला ठेवता येण्यासारखंही नाही आहे. त्याच्यावरती मार्ग काढावे लागतील आणि विवेकाने मार्ग काढावा लागणार आहे. सर, राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षण, ओबीसींची संख्या किंवा हा टक्का खूप कमी होत चालला आहे.
आणि ते काँग्रेसकडून सातत्यानं जनगणनेची, जातीय जनगणनेची मागणी त्याच अनुषंगाने होत होती. ही संख्या समोर आली तर ओबीसींना पुढे सगळ्या दृष्टीने त्याचे फायदे होतील. पण खरंच ओबीसींना डावललं जात आहे का? मला तरी असं वाटतं की एक झालेलं आहे की आता त्यांचे हे त्यांनी किती संख्या शास्त्रीय त्यांच्याकडे माहिती आहे, कुठल्या गोष्टी त्यांनी लक्षात घेऊन ही मांडणी केलेली आहे याचं तपशील आपल्याला माहीत नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की गेली काही वर्ष राहुल गांधींनी जनगणनेचा मुद्दा विशेष पद्धतीने लावून धरलेला आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की ओबीसीची संख्या आहे त्याच्यापेक्षाही जास्त आहे आणि त्यांच्यावरती अन्याय होतो आहे, म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं पुढे वस्तुस्थिती जी आहे ती पुढे यायला पाहिजे. याचा फायदाही त्यांना लोकसभेच्या इलेक्शनमध्ये झालेला आहे. तर त्यांनी असं म्हटलं आहे आणि आज हे पाहतोय की महाराष्ट्राचं आपण पाहिलं तर ओबीसीचा जास्तीत जास्त फायदा हा BJP सारख्या पक्षांना झालेला आहे. तेव्हा याचा तपशील एक जे आहे राहुल गांधींना श्रेय द्यायलाच पाहिजे की त्यांनी हा मुद्दा लावला, लोकांच्यापर्यंत गेला, लोकांना ते भावलाही आहे. आणि याची एक भीती आपल्याला पुढच्या इलेक्शनमध्ये यानं त्या पद्धतीने त्याचा फटका बसू नये म्हणून आत्ताच्या शासनाने जातगणनेला पूरक अशी भूमिका घेतलेली आहे काय, जो अगोदर जातीगणनेच्या विरोधच होता, पूर्णतः विरोध होता. आत्ता त्यांनी ही जी अनाउन्समेंट केलेली आहे, हे अनाउन्समेंट करण्यापाठी हेतू काय, भाजपचं गणित काय असू शकतं, काय वाटतं तुम्हाला? हां, भाजपला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला, संघाने सुद्धा याची नंतर त्याला पाठिंबा दिला, तर याच्यामध्ये काय गणित असू शकतं? हां, गणित उघड आहे. राजकीय लाभ मिळवणं हा एक त्याचं गणित आहेच आहे. पण काही वेळा शंका व्यक्त केल्या जात आहेत की हे आत्ताच्या इलेक्शन पुरतं हे सगळं आहे, फक्त एक प्रकारची धूळफेक आहे किंवा लोकांना डोळ्यांना बरं वाटावं या बातम्या ऐकून म्हणून हे सर्व काही त्याने केलेलं आहे, अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे. पण प्रत्यक्ष जातगणना होईल का, जातगणना झाल्यानंतर सुद्धा म्हणजे पूर्वीचा जो आपला अनुभव आहे, जातगणना झाली पण माहिती लोकांना त्याचं दिलेलं नाही किंवा त्याची उपाययोजना सुद्धा केली नाहीत. तर मला असं वाटतं जातगणना झाल्याबरोबर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतील असंही नाही आहे. पण जी प्रोसेस थांबलेली होती ती सुरू झालेली आहे आणि या प्रोसेसचं मग हाती येणारी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे पुढचे धोरणं जे आहेत ते कसे कसे होणार आहेत. मला वाटतं की जातगणनेच्या नंतर पुन्हा अजून 5 ते 10 वर्ष लागू शकतील. त्याच्यावरती धोरणं कशी आहेत, त्याची माहिती कशा पद्धतीने आलेली आहेत, कुठले धोरणं आखलेले आहेत, त्याची अंमलबजावणी कशी होत आहेत, त्यातून कोण असंतुष्ट झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी आहेत ते पुढे. पण मला असं वाटतं की हा घेतलेला जो निर्णय जरी राजकीय लाभासाठी जरी असला, कारण असं कुठलाही राजकीय पक्ष नाही की आपल्या लाभासाठी काही करत नाही. म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या फायद्याचा जो आहे, पक्षाच्या फायद्याचं जे आहे ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे पूर्वी विरोध करणारे जातगणनेला आज त्याला सकारात्मक झालेले आहेत. हेतू आता अंतस्थ हेतू काय आहेत हे आपल्याला मान्य नाही आणि लोकांना असं एक हे झालेलं आहे की कथनी आणि करणीमध्ये बराचसा म्हणजे बोलणं आणि वर्तन ह्याच्यामध्ये फरक आहे. पण हे सुद्धा आपण पूर्वदूषित पद्धतीने पाहायची गरज नाही आहे. भविष्य आपल्याला याची काही उत्तरं देऊ शकेल असं मला वाटतं. सर, नक्कीच भविष्यात याचे सगळे परिणाम दिसून येणार आहेत, त्यात काही शंकाच नाही आहे. पण सरकारी नोकरीमध्ये आता सध्याचं जे आरक्षण आहे त्याचा जो काही लाभ मिळतोय त्या जातींना, तुम्हाला असं वाटतं का प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी होईल ही आकडेवारी समोर आल्यानंतर? मला वाटतं ते झाल्याशिवाय आरक्षणाला अर्थही राहणार नाही. कारण आता काय झालेलं आहे, बरंचसं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. बऱ्याचशा नोकऱ्या आणि शासकीय नोकऱ्या
फारच मर्यादित क्षेत्रामध्येच राहिलेले आहेत आता, किंवा आता सगळं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये हां तसं झालं. तेव्हा कदाचित शासनाला त्याही पद्धतीचं धोरण आखावं लागणार आहे की आता शासकीय सरकारी नोकऱ्या नाही आहेत, मग आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर ते जे काही क्षेत्र आहेत त्याची कुरण आहेत शहराची त्या ठिकाणी त्यांना लाभ मिळणार आहे. तर त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरला आरक्षणाचा या तरतुदी लागू केल्याशिवाय त्या अर्थाने आर्थिक न्याय मिळणार नाही. पण असं झालं तर वेगवेगळ्या समाजाकडून आरक्षण बदलण्याची मागणी कितपत जोर धरू शकते? आता आरक्षण बदलण्याची म्हणजे जे आत्ताचं धोरण आहे ते बदलण्याच्या दृष्टिकोनातून झालं होतं असं की तुम्हाला इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार अशा पद्धतीची एक लँडमार्क केस झालेली होती आणि त्यावेळेस त्या कोर्टाने 50% जास्त आरक्षण असू नये अशा पद्धतीची शिफारस केली होती किंवा निर्देश त्यांच्या जजमेंटमध्ये. आज झालेलं असं आहे की 50%ची ही मर्यादा वेगवेगळ्या राज्यांनी ओलांडलेली आहे, पण काही काही ठिकाणी स्टेसुद्धा आलेला आहे. पण जेव्हा जात गणना होईल मागासले पण लक्षात येईल वेगवेगळ्या पद्धतीचं. आता जात गणना होत असताना त्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्थिती सुद्धा समजून घ्यावी लागणार. नुसतं जात गणना करून सरसकट सगळ्या जातींना देऊन चालणार जो फॉर्म असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं लिंग, तुमचं शिक्षण इथपासून तो सगळाच जात हा त्यातला एक प्रश्न असणार आहे. पण त्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला आता महत्वाचा वाटतो. हो बरोबर आहे. कारण काय झालं होतं की मध्यंतरी जो 9 सदस्यीय बेंच स्थापन झालेलं होतं त्यातल्या 6 लोकांनी सांगितलं होतं की जात हे निकष असावं. 3 जजेसने सांगितले की आर्थिक निकष असलं पाहिजे. मग ही कॉन्ट्रोवर्सी तशीच राहिली. मग आर्थिक लोकांना सुद्धा समाधान करायचं असेल तर EW काय आपण म्हणतो की इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हां त्यांची तरतूद आली. त्याला 10% द्यावेत. त्यावरती सुद्धा कॉन्ट्रोवर्सीज झाल्या, प्रश्न उभे राहिले, काही वेळा थांबवावी लागली. तर मला वाटतं हे जे अशा पद्धतीचे जे त्याचे बहुपदरी प्रश्न आहेत त्या सगळ्यांना एकत्रितपणे विचार करून त्याचं समाधान करण्यासाठी याचा काही वापर होऊ शकतो का हे बघायला पाहिजे. तेव्हा अर्थात तुम्ही जे म्हणालात की प्रायव्हेट सेक्टरचं समावेश आरक्षणासाठी करणं आवश्यक आहे, त्याशिवाय आर्थिक न्याय त्याचं समाधान होणार नाही. सर अलीकडे आणखीन एक ओरड ऐकायला मिळते की मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे देशामध्ये आणि त्याच्यातून एक वेगळं राजकारण किंवा होतंय सध्या. तर हे स्टेटमेंट फक्त राजकारणासाठी आहेत की खरंच तशी परिस्थिती आहे, मुस्लिमांची संख्या वाढली आहे? हा एक असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्यानंतरचे काही वर्ष मुस्लिम समाजामध्ये काही धर्मगुरू आणि पुरोहित वर्ग होता. त्या लोकांनी असं एक चुकीच्या पद्धतीने प्रचार केला की कुटुंब नियोजन करणं, लोकसंख्या नियंत्रणाची साधनं वापरणं हे इस्लामच्या विरोधात आहे वगैरे वगैरे. पण हे इकडे अशा पद्धतीचा सामाजिक संदेश देत असताना तिकडे पाकिस्तानमध्ये, इंडोनेशियामध्ये, बांगलादेश वेगवेगळ्या देशांच्यामध्ये मात्र कुटुंब नियोजनाचे किंवा लोकसंख्या नियंत्रणाचे हे सर्व प्रकार चालू होते. आता मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो, मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेपासून आम्ही लोकसंख्येच्या संदर्भामध्ये, कुटुंब नियोजनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात अभियान राबवले, कार्यक्रम घेतले. आज मितीला अजूनसुद्धा तुम्ही जो प्रश्न विचारला तो अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे की असं सर्वसामान्य माणसंच नाही आहे तर अगदी पंतप्रधानसुद्धा असं म्हणतायत की मुस्लिमांची लोकसंख्या वाढत चाललेली आहे. नुसतं एवढंच बोलून थांबत नाही, ते एक बागुलबुवा उभा करतायत की 2050पर्यंत इथले मुस्लिम या देशाचे बहुसंख्याक होणार आहेत, सत्तास्थानी येणार आहेत.
म्हणून इस्लाम फोबिया ज्याला आपण म्हणूया तसं पसरवण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. फक्त मी यासाठी एकच उदाहरण देऊ शकतो की भारताचे 17वे मुख्य निवडणूक आयुक्त होते, त्यांचं नाव आहे SY कुरेशी. त्यांनी पॉप्युलेशन मिथ नावाचे एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि 1951 पासून ते 2011 पर्यंत सगळ्या जनगणनांचे कंपॅरेटिव्ह स्टडी केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ सर्वेज झालेले आहेत, फॅमिली सर्वेज झालेले आहेत, त्याचाही त्यांनी आधार घेतलेला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि अत्यंत सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं कन्क्लुजन असं आहे की धार्मिकता हे एक प्रभाव घटक असला तर मुस्लिमांची लोकसंख्या वाढण्यामध्ये यांचं शैक्षणिक आर्थिक मागासलेपणसुद्धा दारिद्र्यसुद्धा तेवढंच कारण आहे. पण आत्ता लोकसंख्येच्या बाबतीत अवेअरनेस झालेली आहे आणि मुस्लिमांचा जो जन्मदर आहे तो मुस्लिमांचा जन्मदर जवळपास भारतीय जन्मदर आहे त्यांच्या समकक्षी येत चाललेला आहे. तेव्हा गेल्या काही दशकातलं सुद्धा पाहिलं तर हिंदूंचं जन्मदर आणि मुस्लिमांचं जन्मदर जवळपास सारखंच आहे. आणि त्यांनी स्टॅटिस्टिकली संपूर्ण असं म्हटलं की नुसतं 50 वर्ष काय, 100 वर्षामध्ये 1000 वर्षामध्ये सुद्धा मुस्लिम कधीही ते टक्का वाढणार नाही आहे. तेव्हा हे एक प्रकारचं भूलभुलैया आहे लोकांच्या मध्ये. तेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या वाढते आणि ती बहुसंख्याक होणार आहे अशा पद्धतीचं कुठलंही वस्तुस्थिती नाही. लोकांना सुद्धा पोटापाण्याचे प्रश्न आहेत. आपण जास्त मुलांना जन्माला घातलं तर आपण त्यांचं नीट पद्धतीने पालनपोषण करणार नाही, ती आपत्ती ठरणार आहे, हेही लक्षात आलेलं आहे. त्यामुळे हा लोकसंख्या वाढीचा जो हे आहे तो मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये राजकीय प्रोपगंडा आहे, पूर्वग्रहावर आधारलेला आहे आणि तथ्य त्यामध्ये फार थोडे आहेत. म्हणून याच्यासाठी पॉप्युलेशन मिथ हे पुस्तक पाहायला पाहिजे. सर ठीक आहे, आपण हे असं समजूयात आत्तापुरतं की हा राजकीय प्रोपगंडा असू शकतो. आकडेवारीतून ते स्पष्ट होईलच की काय आहे काय नाही ते. पण मुस्लिम समाजाची सध्याची स्थिती आहे शिक्षणाच्या बाबतीतली, आर्थिक परिस्थिती पाहता किंवा महिलांचा जो प्रश्न आहे त्यांचं ओव्हरऑल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पाहिलं आपण तर ते इतके वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतरची अनेक वर्ष पाहता ते म्हणावं तितकं बदललं नाही. याच्या मागचे काय कारण आहे? हा सुद्धा मुद्दा जो आहे ना की याला अनेक कारणं आहेत. तसे मी तरी याला मुख्यतः जबाबदार जो आहे तो मुस्लिम समाज स्वतः याला जबाबदार आहेत किंवा यांच्यात मुल्ला मौलवी यांचा प्रभाव याला जबाबदार आहे. प्रश्न हे जे आहेत ते. दुसरा, शासनाने त्यांच्या भावनिक प्रश्नाकडे लक्ष दिलं, धार्मिक मुद्द्यांकडे लक्ष दिलं, पण त्यांच्या ऐहिक जीवनामध्ये त्यांचंही विकास व्हायला पाहिजे या दृष्टीने धोरणं आखली नाहीत. त्यांना हज यात्रा महत्त्वाची वाटली, त्यांना शहाबानो महत्त्वाचं वाटलं, त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न महत्त्वाचे वाटले. पण या यांच्या आर्थिक शैक्षणिक याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं नाही. म्हणून त्या लोकांनी यांना वोट बँक प्रमाणेच वापर केला. प्लीजिंग त्यांचं अनुनय करणं, अपीजमेंट करणं हे प्रकार झालेले आहेत. यातून मुला मौलवींचं वर्चस्व आणि ते मागास हे एक त्याला कारणीभूत आहे. आणि दुसऱ्या पद्धतीने झालं काय, वाढता हिंदुत्वाद सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे. इकडे हिंदुत्वाद वाढला की तिकडे मुस्लिम समाजामधल्या प्रभावशाली जे लोक आहेत त्यांचा प्रभाव वाढतो आणि मग हे आपले प्रोटेक्टर आहेत, संरक्षक आहेत म्हणून त्यांच्याकडे लोक एकवटले जातात. या सगळ्यांचं एकत्रित परिणाम या मुस्लिम समाजाच्या स्थितीवर झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात येईल की जी सच्चर समिती जी स्थापन झाली होती 2005-06 मध्ये आणि त्याच न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समिती आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग स्थापन झाला होता. यांनी याचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थितीचा
व्यवस्थित अभ्यास केलेला आहे आणि त्याने दाखवलेलं आहे की मागासलेल्या समाजापेक्षाही मुस्लिम समाजातील मागासलेल्यांची संख्या मागासलेपण हे अधिक वाईट आहे. तर मला वाटतं या दृष्टिकोनातून सच्चर समितीचा अहवाल हे डोळे उघडवणारा आहे त्या अर्थाने. पण त्याच्याकडे सहानुभूतीने फक्त काँग्रेसनेही पाहिलेलं नाही, BJPनेही पाहिलं नाही, कुठल्याही राजकीय पक्षांनी या संदर्भात गांभीर्याने घेतल्याने मुस्लिम समाजाचे हे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न झालेत असं वाटत नाही. सर, UPSC MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्येही मुस्लिम समाजाचा टक्का प्रचंड कमी आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की ही परिस्थिती अशी का आहे? जे महात्मा फुल्यांचं तत्व होतं, एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. मुस्लिम समाजातल्या शिक्षणाचा जो एक टक्का आहे, एक तर काय झालं की मुस्लिम समाजामध्ये अजूनही मदरसा शिक्षणाचा प्रभाव आहे. मदरसा शिक्षण हे धार्मिक अंगाने आहे आणि त्याच्यामध्ये मदरसा शिक्षण घेतल्यानंतर मुख्य प्रवाहातल्या शिक्षणाकडे येणारे विद्यार्थी फार कमी असतात. मग त्यांचं उच्च माध्यमिक शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल यातलाही टक्का कमीच आहे. आणि मग जर तुमच्याकडे शिक्षण नसेल म्हणजेच तुम्ही पात्र नसाल तर त्या परीक्षेला प्रविष्ट तरी तुम्ही कसे होणार आहात. म्हणजे मुळातच प्रश्न जो आहे तो शैक्षणिक मागासलेपण हा त्याचा एक पहिला मुद्दा आहे. अर्थात आत्ता हा मदरसा शिक्षणाचा जो प्रभाव आहे तो कमी झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही अशी एक भूमिका घेतलेली होती की उर्दू माध्यमाच्या शिक्षणापेक्षा मराठी माध्यमातनं शिक्षण घ्यायला पाहिजे, मराठी भाषेचा सुद्धा स्वीकार करायला पाहिजे. परंतु दुर्दैवाने इथे सुद्धा धार्मिक गैरसमज इतक्या प्रमाणात वाढवले की मुस्लिमांची भाषा ही उर्दू भाषा आहे. अर्थात उर्दू ही जी भाषा आहे ती हिंदवी भाषा आहे, भारताची भाषा आहे, वेगळ्या भाषेतून निर्माण झालेली आहे. पण UPकडच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांच्या डोक्यामध्ये असं बसवलं की उर्दू ही आपली भाषा आहे. पण उर्दू 4 वाक्य बोलता पण येत नाहीत असे लोक कागदोपत्री तुमची मातृभाषा कुठली म्हटली की उर्दू लिहितात, लिहिता वाचता पण येत नाही. किंवा उर्दू माध्यमांच्या शाळासुद्धा आहे. उर्दूला आपला विरोध नाही आहे, ती एक चांगली भाषा आहे. पण महाराष्ट्रामध्ये जिथे 10वीपर्यंत किंवा जास्तीत जास्त 11वी-12वीपर्यंत उर्दू माध्यमात आहे, उच्च शिक्षण घेताना तुम्हाला आयदर इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यमात यावं लागणार. पण भाषिक कौशल्य नसल्यामुळे ड्रॉपआउट्स तिथे होतात. मुलींच्याही बाबतीमध्ये अशी स्थिती आहे. म्हणजे बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागातल्या ज्या मुली वगैरे आहेत ते शहरी भागामध्ये येणं, त्यांच्यावरचा धार्मिक प्रभाव म्हणजे त्यांच्या बुरखा पद्धती असेल, गोशा पद्धती असेल, बाहेर पडण्याचं हे जे त्यांच्या समाजातल्या उपजत मर्यादा आहेत त्या परंपरांच्या, मानसिकतेच्या, तो घटकसुद्धा कारणीभूत आहे. पण असं असताना सुद्धा संघर्ष करणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या मुली आणि मुलंसुद्धा मोठ्या प्रमाणात आत्ता पुढे आलेले आहेत. आणि याचाच परिणाम असा झालेला आहे की काही प्रमाणात अलीकडे काही मुलं आणि मुली म्हणजे जजेस झालेले आहेत, न्यायाधीश मुली झालेले आहेत. म्हणजे लोहियानगरसारख्या स्लम एरियामधून सुद्धा मुलगी न्यायाधीश झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी अदिबा नावाची जी एक मुलगी आहे ती पहिली IAS झालेली आहे यावर्षी, आणि ती एका रिक्षा चालकाची मुलगी आहे. असंच अन्सार शेख म्हणून माझा विद्यार्थी आहे जो जालन्याचा आहे, तो 2015च्या बॅचमध्ये तोही IAS झालेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मुलं तयार होत आहेत. पण मला वाटतं हे तिथेच थांबून चालणार नाही. त्यांना काही आपण इन्सेंटिव्स देणार आहोत का? मग नाहीत असंही नाही. अल्पसंख्याक हज हाऊससारखे आहेत किंवा जे पूर्वपरीक्षा झालेले आहेत त्यांच्यासाठी आर्थिक मदत देऊन आर्थिक महामंडळ जे आहेत अल्पसंख्याक त्यांच्या थ्रू पुढे आलेले आहेत. पण धोरणात्मक नाही आहे काही.
उलट बऱ्याच वेळा काय झालं, सुदर्शन चॅनल सारखे काही लोक असतात, काय ते सुरेंद्र चव्हाण के म्हणून, इथे तर मुसलमानांच्या मध्ये थोडंसं सुद्धा काही दिसायला लागलं की बदनामी केली जाते. आणि ती बदनामी अशी की बघा आता हे जसं लव जिहाद होतं तसं हे IS जिहाद सुरू यांनी केलेलं आहे. आणि ते कसं झालेलं आहे तर म्हणजे त्यांना उर्दू माध्यमातून लिहिता येतं, मग चपासणारे मुस्लिमच असतात, मग त्यांना जास्त मार्क देतात, मग खोट्या पद्धतीने ते अशा पद्धतीने अपप्रचार करून नाउमेद केल्या जात आहे. मला वाटतं थोडंसं ज्याला सामाजिक राजकीय निकोप वातावरण जर झालं ना की आपले अनेक प्रश्न नाही तर समाजात पुन्हा अन्यायाची भावना राहते आणि अन्यायाच्या भावनेतून हा प्रश्न निर्माण होतो. आता जे भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि त्याच्यानंतर सैन्यातर्फे त्याचं डिटेलिंग करण्यासाठी 2 महिला अधिकाऱ्यांना समोर केलं गेलं. त्याच्यातल्या एक होत्या कर्नल सोफिया कुरेशी. सोफिया कुरेशी म्हटल्यानंतर एक वेगळाच अभिमान प्रत्येक भारतीयाच्या मनावर होता आणि सोफिया कुरेशी यांना खूप म्हणजे त्यांचं खूप कौतुक केलं गेलं. अगदीच. एकीकडे समाजाची अशी परिस्थिती आणि एखादी सोफिया कुरेशी जेव्हा समोर येते, एवढ्या मोठ्या लेवलवर जेव्हा ती जाते, तेव्हा एक वेगळा आनंद व्यक्त केला. ही कॉन्ट्राडिक्टरी का आहे आपल्या समाजात? हां, हे खरं आहे की महिलांच्या बाबतीमध्ये पहिल्यापासूनच मुस्लिम महिला म्हणजे बुरख्यातल्या महिला, मुस्लिम महिलामध्ये चादर चुला 4 दिवारे अशाच महिला, हे चित्र उभे केलेलं आहे. पण सोफियासारखी महिलासुद्धा आहे किंवा स्पोर्ट्समध्ये सानिया मिर्झासारखे सुद्धा आहेत किंवा अगदी चित्रपटसृष्टीमध्ये शबाना आझमीपासून ते अगदी कितीतरी अशी पण म्हणजे साहित्य असेल, जे आता कर्नाटकामधल्या ज्या साहित्यिक आहेत त्यांना बुकर प्राईज मिळालेला आहे. अशा अनेक महिला आहेत. या महिला पटलावरतीच येत नाहीत, पण मुली आहेत, त्यांच्याकडे टॅलेंट आहे, त्यांना फ्लोरिश होण्यासाठी, उमलण्यासाठी फारशी पुरेशी संधी दिल्या. म्हणून उमलण्यापूर्वी कोमजणारी सुद्धा अनेक अशा मुली आहेत. म्हणून खरं म्हणजे मुस्लिम मुली किंवा मुस्लिम समाज किंवा कुठलाही समाज आहे, ही भारताची असेट आहे. त्यांना योग्य पद्धतीने आपण पोषण केलं, वेगळ्या पद्धतीने त्यांना वाढवलं, चांगलं केलं तर ते देशासाठी असेट ठरू शकते. हे सोफियाने सिद्ध करून सोफियाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. ती प्रेरणा अनेकांनाही मिळालेली आहे. पण हे असं असताना मध्य प्रदेशच्या एका राजकीय नेत्यांनी पुन्हा खडा टाकलाच. म्हणजे घडीभर दूध असं असायचं, एकाने मिठाचा खडा टाकून पुन्हा कॉन्ट्रोवर्सी. ही जी आपल्याकडची एक मानसिकता आहे ना, ती थोपवण्यासाठी सुद्धा काही प्रयत्न केले पाहिजेत. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न करणं शक्य आहे. म्हणजे मुलींच्यासाठी शासकीय वसतिगृह आहेत, त्याच्यामध्ये मुस्लिम मुलींचा टक्का जर एखादा ठेवला तर ते उपयोग. राजकारणातला मुस्लिम प्रतिनिधींचा टक्काही खूप 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 कमी होत चालले आणि आता नगण्य होत चाललेले आहे. बरोबर. अशा परिस्थितीत आता जेव्हा जातीय जनगणनेतून जी आकडेवारी समोर येईल तेव्हा ही सगळी परिस्थिती बदलेल असं वाटतं तुम्हाला? किंवा ही जी आकडेवारी येईल त्याच्यातून मुस्लिम समाजासाठी काय ठोस हे होऊ शकतोय, हा एक मुद्दा आहे. दुसरा मला याला जोडून एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही जेव्हा आकडेवारी समोर येईल तेव्हा मुस्लिम समाजात सुद्धा अनेक जाती आहेत, तर त्यांच्यात भेदभाव निर्माण होईल का? हां, हे असं होऊ शकतं. फक्त हा विषय अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा असा आहे की भारतातले मुस्लिम समाज हा भारतीय आहे, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारून त्यांच्याकडे पाहायला पाहिजे. झालं असं 1950मध्ये राष्ट्रपतीचा संविधानात्मक आदेश आला, प्रेसिडेंट कॉन्स्टिट्यूशनल ऑर्डर असं म्हणतात. ते ऑर्डर कशासाठी होतं तर SC ST ही जी कॅटेगरी आहे त्यामध्ये कोणाला इन्क्लूड करायचं जातीच्याप्रमाणे. तर मौलाना अबुल कलाम आझाद असं म्हणालेले होते तेव्हा की इस्लामला जाती व्यवस्था मान्य नाही,
तेव्हा मुस्लिम समाजाला हे आरक्षणाचा लाभ देण्याची काही गरज नाही. बोलणारे मौलाना अबुल कलाम आझाद, पहिले शिक्षण मंत्री. तर आंबेडकर मात्र वेगळ्या विचार. त्यांना आंबेडकरांना भारतीय समाजव्यवस्था, जातीव्यवस्थेचा अभ्यास होता आणि वंचित समुदायातून, दलित, अस्पृश्य, आदिवासी भागातून धर्मांतर होऊन मुस्लिम समाज इकडे आलेला आहे आणि ते इकडच्या SC-ST प्रमाणे त्यांना घ्यावं असं आंबेडकरांना वाटत होतं. पण मौलाना आझादांच्या मधला जो धार्मिक भोळेपणा होता की इस्लाममध्ये जातीव्यवस्थाच मान्य नाही, म्हणून नेहरूंनी सांगितलं की जर आझाद असं सांगत असतील तर काय गरज आहे. आणि म्हणून तो प्रेसिडेंट्स कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर आहे ते फक्त हिंदू समाजातील मागास जातींच्यासाठी आरक्षणाची सोय असं झालं. नंतरच्या काळात शीख आणि बौद्ध समुदायाच्या लोकांना घेण्यात आलं. ख्रिश्चन आणि मुस्लिमांना त्यात घेण्यात आलं नाही. हा एक भाग झाला. आत्ता 1955 काकासाहेब कालेलकर समिती अस्तित्वात आलेली होती आणि ती याचसाठी आलेली होती की मुस्लिम समाजाची स्थिती, त्यातली जाती व्यवस्था याचा अभ्यास करणं. मग 55 काकासाहेब कालेलकरांनी अभ्यास करून मुस्लिम समाजात जाती व्यवस्था आहे, ही वस्तुस्थिती आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण मतदानाच्या मध्ये तो आरक्षणाचा मुद्दा पुन्हा मागे पडला होता. मग VP सिंगच्या मंडळ आयोगाच्या ह्याच्यामध्ये मुस्लिम समाजातल्या मागास जातींना OBCचा दर्जा देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा मुस्लिम प्रश्न चालू असताना मुस्लिम समाजातलेच काही बडे नेते असे होते, ते म्हणायचे की हमको धेडा मांगा की जैसा काही को आरक्षण चाहिए. म्हणजे बोलण्याची भाषा बघा, ती काय डोक्यातलं एकूणच हे असतं. त्यांनी नाकारलं. आत्ता सुद्धा जेव्हा आता जात गणना होणार आहे वगैरे वगैरे चर्चा चालू आहे, अशा वेळेस व्हॉट्सअपवरून मुस्लिम कम्युनिटीमध्ये असे संदेश देण्यात येत आहेत की जेव्हा तुम्हाला फॉर्म भरायची वेळ येईल तेव्हा आपली जात लिहिताना मुस्लिम लिहा फक्त आणि धर्म लिहिताना इस्लाम लिहा. त्यामध्ये तुम्ही अत्तार आहात, मन्यार आहात, कुरेशी आहात, मेहतर आहात किंवा दरवेशी आहात वगैरे वगैरे असे जाती काही लिहू नका. असं लिहिल्यामुळे आपलं एक संघपणा कमी होणार आहे. म्हणजे हा पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे मुस्लिम समाजातलेच काही लोक आहेत की जे मुस्लिम समाजाला अजूनसुद्धा म्हणजे धार्मिक अस्मिता जास्त देत आहेत आणि वस्तुस्थिती असणारी त्यांची जाती व्यवस्था, अवस्था याच्याकडे दुर्लक्ष करायला लावत आहेत. मुस्लिम समाजातील अशा काही ठराविक संस्थांचं जे कोणी लीडिंग करत आहेत, जसं तुम्ही आता म्हणालात की असे मेसेजेस पसरवले जातात, पण याच्यामुळे समाजाचं नुकसान होण्याचे किती चान्सेस? मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय, मोठ्या प्रमाणात नुकसान. त्यासाठी जनजागृती कशी होईल सर? होईल. आता कसं झालंय की जेव्हा यांचा रंगनाथ मिश्रा आयोग आला किंवा सच्चर समिती आली, यांनी असं दाखवले की मुस्लिम समाजामध्ये सुद्धा सरळ 3 वर्ग आहेत. एक अशरफ वर्ग. अशरफ म्हणजे उच्च वर्ग, जो शैक्षणिकदृष्ट्या चांगला आहे, धार्मिक वर्चस्व आहे, राजकीय सत्ता आहे, पण हे फक्त 5%च लोक आहेत एकूण मुस्लिम समाजातले अशरफ वर्ग. दुसरा असतो ते अजलफ आहे, म्हणजे OBC सदृश्य असणारे इतर मागासवर्गीयांच्या सारखे, की जे असे 12 बलुतेदारी टाईप वगैरे असे व्यवसाय करतात. त्यांची संख्यासुद्धा 10-15-20% आहे. पण सर्वाधिक संख्या जी आहे ती अर्जल स्वरूपाची आहे, म्हणजे SC-STच्या सारखी ही संख्या आहे. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो अशरफ, अजलफ आणि अर्जल अशी ही आर्थिक सामाजिक स्थितीवरून त्यांनी केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये जात व्यवस्था जी आहे त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. आज मी सांगतो की बिहारमध्ये मी गेलो होतो 2-3 वेळा अलीकडे, अजूनही मुस्लिम समाजामधले 80% मुस्लिमांनी हे सांगितलं की आम्ही अस्पृश्यता मानतो. म्हणजे त्या ठिकाणी जे भंगी काम करणारे जे मुस्लिम आहेत, अन्य पद्धतीचे काम आहेत, त्यांना रोटीबेटीचे व्यवहार पण केल्या जात नाहीत. ही जात व्यवस्था आहेत. आणि मुस्लिमांच्या मध्ये ही जी वस्तुस्थिती ही धार्मिक जरी नसली
तरी भारतीय समाजाचा तो एक भाग आहे. पण यामुळे सर समाजाचं नुकसान खूप मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणून वंचित अलीकडे बघा, काही मी पहिले नाशिक भागात गेलो होतो, तर सय्यद म्हणून काही लोक आहेत. नाव सय्यद म्हटलं ना की उच्च वाटतो, पण ते लोक काय काम करतात, गारुड्याचं काम करतात. म्हणजे 2 टोकाला असं बांधलेले लाकड असतात, मध्ये एक तार असते आणि त्यावरती बॅलन्स करत ती लाकूड धरून करणारी मुलगी, डोंबाऱ्यासारखं वगैरे असते. हे मुस्लिम. आता त्यांनी नावं लावताना मात्र पठाण लावलेत, अस्मिता आम्ही मोठेपणा, प्रतिष्ठा सगळे लावलेत, पण त्याच्याकडे दाखले पण नाही आहेत. अशी वस्तुस्थिती आहे की पहा, तुम्हाला हे माहिती असेल की छप्परबंद समाज आहे, त्यानंतर लोखंडाची कामं करणारे वगैरे लोक आहेत, गारुडेसारखं काम करणारे लोक आहेत, टांगेवाले पण आहेत, खाटीक समाज आहे, असे बरेचसे समाज आहेत. पण त्याची दखल मुस्लिम समाजाने घेतली. पण अलीकडे मुस्लिम समाजामध्ये हे अवेअरनेस निर्माण करण्यासाठी सुद्धा काही संघटना उभ्या राहिलेल्या आहेत, तेही प्रयत्न करत आहेत. सर, प्रत्येक वेळेस मुद्दा निघतो राजकारणाचा, तेव्हा जातीचं राजकारण तर होतंच, पण देश पातळीवर धर्माचं राजकारण होतं. हिंदू मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये याचा फायदा, या जनगणनेतून जी आकडेवारी येईल त्याचा फायदा होऊ शकतोय का कुठल्याही समाजाला? फायदा जर मुस्लिमांची आकडेवारी कमी असेल, आता असं म्हटलं जाते की ती वाढले, पण ती कमी असेल, तर कशा पद्धतीने लाभ मिळू शकतात किंवा मिळायला हवेत? असं आहे की मुस्लिम समाज आज किती जरी जास्त म्हटलं, वेगळ्या राज्यामध्ये वेगळी स्थिती आहे. जनगणना झाल्यानंतर अनेक पद्धतीचे गैरसमज पसरवणं जे शक्य होत असतं, किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे कपोलकल्पित संख्याशास्त्रीय माहिती देण्यात येते, या सगळ्या गोष्टीला एक प्रकारचा तो बसणार आहे. कारण वस्तुस्थिती समोर येणार आहे. अर्थात ज्या प्रमाणात ही लोकसंख्या असणार आहे, किमान तेवढ्या प्रमाणात तरी त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, हा राजकीय प्रतिनिधी किंवा गेल्या काही वर्षामध्ये जाणीवपूर्वक मुस्लिम समाजाला वेगळं पाडण्यात येत आहे, त्यांना मार्जिनलाइज्ड करण्यात येत आहे. म्हणून इन्क्लुझिव्हनेस हा जो भाग होता तो कमी झालेला आहे. मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला की गेल्या काही इलेक्शनमध्येच BJPने मुसलमानांचे जे 2 भाग केलेत, अशरफी मुसलमान आणि पसमंदा मुसलमान म्हणून केलेलं आहे. पसमंदा हा शब्द तसा वर्ग दाखवतो, जात नाही, पण जो मागास वर्ग आहे त्यातले पसमंदा, म्हणजे मुस्लिम समाजामधले जे मागास मुस्लिम आहेत त्यांच्यासाठी हे पसमंदा. आणि मागच्या काही इलेक्शनमध्ये पसमंदा मुस्लिमांच्या बाजूने BJPने काही गोष्टी बोलून दाखवल्यात, प्रत्यक्ष केलेलं नाही. आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, तुमचं प्रतिनिधित्व अजून आलेलंच नाही. तेव्हा आता बरेचसे मागास मुस्लिम जे आहेत ते BJPच्या बाजूने गेलेले आहेत आणि त्यांच्यात ही भावना निर्माण झाली की आपलं जे नुकसान झालेलं आहे ते आपल्या अशरफी लोकांनी केलेलं आहे, आता आपल्याला न्याय देणारे हे सरकारच आहे. तर हा जो पसमंदा मुस्लिम हा जो घटक आहे तोही डॉमिनंट होणार आहे. त्यांची संख्या किती आहे हे सुद्धा आकडेवारीतून येईल आणि त्याच्यावरून पुढचे राजकीय गणित सुद्धा होऊ शकतात, बदलू शकतात. नक्कीच सर, राजकीय गणित बदलू शकतात याचा अर्थ मतविभाजनासाठी याचा काय फायदा होईल ना? काय ज्याचे हे सगळे लोक विखुरलेले असतात, पण काही ठिकाणी ते बहुल प्रमाणात असतात, बहुसंख्याक असतात. तर त्या भागामधल्या लोकांना प्लीज करण्यासाठी त्या पद्धतीच्या काही गोष्टी करायच्या, पॉलिसीज आणायच्या, आश्वासनं द्यायचे, त्यांना आपण तुमच्यासोबत आहोत हे दाखवायचं आणि वापर करायचा. कोणत्या पक्षाला याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? याचा जर अशा पद्धतीने मतविभाजन झालं? दुर्दैवाने मला असं म्हणायचं आहे की आतापर्यंत काँग्रेसला फायदा याचा झालेला होता, पण हैदराबादचे ओवेसी बंधू वगैरे जे आलेत त्यांनी यांच्या धार्मिक अस्मिता आणि भावना हे केल्यामुळे तिकडे त्यांनी ओढलेलं आहे. काही ठिकाणी औरंगाबादसारखं असेल, नांदेड असेल, अशा ठिकाणी त्यांचाही प्रभाव आहे. खरं म्हणजे अशा
धर्माधिष्ठित पक्षांची गरजच नाही आहे. आणि तसं असणं हे मुस्लिम समाजाचं मोठं नुकसान होणार आहे. आपण सगळ्यांचे आहोत हे जर मुसलमानांनी दाखवून दिलं तर सगळे आपले होतील आणि आपल्याला एकटे पडणार नाहीत. तेव्हा पॉलिटिकली विखुरल्या जाणं हे मुस्लिम समाजाने केलं पाहिजे. पण आज मितीला BJP पसमंदा मुसलमानांचा फायदा घेण्याच्या विचारात आहे. आणि नुसतं पसमंदा यांचंच नाही तर त्यांनी आतापर्यंत मुस्लिम समाजामध्ये शिया सुन्नी होते, शियांचा फायदा घेतलेला आहे. बोहरी कम्युनिटी पण होते, त्यांनी BJPना मदत केलेली आहे. आणि आता तलाकबंदी विधेयक आल्यानंतर BJPला असं वाटलं होतं की महिला वर्ग जो आहे तो आपल्या बाजूने येणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचे ते सामाजिक सुधार हे घटक आणि त्याचबरोबर राजकीय गणित हे सायमल्टेनियसली चाललेले आहेत. जात गणना झाल्यानंतर ती जी समीकरणं आहेत वेगवेगळ्या पद्धतीने ते निश्चितपणे बदलू शकतात. पण हे बदलत असताना या लोकांच्या पदरात काही ना काही पडू शकेल असंही मला वाटतं. जातींमध्ये जेव्हा ते वर्गीकरण होईल तेव्हा ते संख्येनुसार ते गणित बसेल आणि ते ठरेल किंवा त्याची धोरणं ठरतील. पण या जनगणनेचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे असं वाटतं तुम्हाला? आरोग्य सेवा असेल किंवा शिक्षणामध्ये असेल त्याचा काय फायदा होऊ शकतो? एक होणार आहे की जनगणनेनुसार म्हणजे 2-3 गोष्टी त्याचे हेतू जे आहेत की शिक्षणामध्ये 30% आरक्षणाचा लाभ व्हायला पाहिजे, नोकऱ्यांच्या मध्ये सुद्धा त्याचा फायदा व्हायला पाहिजे किंवा काही सुविधा केल्यानंतर त्याचाही लाभ व्हायला पाहिजे, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनसाठी सुद्धा त्याला फायदा व्हायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीतून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने सामान्य लोकांच्या जे वंचित घटक आहेत त्यांना लाभ पडणार. म्हणजे मगाशी जो पोट जाती म्हणाला होता आणि अलीकडे सर्वोच्च न्यायालयाचा वर्गीकरणाच्या संदर्भातला जो निवाडा आलेला आहे, ही सगळी छान अशी घुसळण होत आहे. याकडे सकारात्मकतेने जर पाहिलं आणि यातल्या संभाव्य त्रुटी काय आहेत याचा अंदाज घेऊन त्याच्यावरती जर उपाययोजना केल्या तर मला वाटतं हा एकूणच जो विषय आहे तो विषय आपल्याला भविष्यामध्ये वरदान ठरू शकेल असं मला वाटतं. पण यातून जातीय अस्मिता वाढणार नाहीत, त्या अधिक टोकदार होणार नाहीत आणि त्यातून जे आपल्या संविधानाचं जे स्वप्न आहे समानतेचं, एकात्मतेचं, सामाजिक न्यायाचं, समान संरक्षणात समान संधीचं याला कुठे नख लागणार नाही याची धोरणकर्त्यांनी काळजी घ्यावी अशी माझी एक अपेक्षा आहे. सर, हा खूप सकारात्मक विचार झाला आपला. कदाचित तो एकतर्फी असू शकतो, पण याच्या अर्थकारणाचा जर आपण विचार केला, आज देशाची लोकसंख्या 140 कोटी आहे आणि एवढा मोठा देश जेव्हा त्याची जनगणना होईल तेव्हा त्याचा खर्चही प्रचंड असणार आहे. त्या खर्चाचं गणित जुळवणं हा कदाचित टेक्निकल पार्ट असू शकतो, पण या सगळ्या प्रोसेसमध्ये लागणारा वेळ किंवा एवढ्या मोठ्या लेवलवर सुरुवात करताना आधी एक पायलट प्रोजेक्ट करून पाहावा हे योग्य आहे का? मला वाटतं पायलट प्रोजेक्ट जर पाहिले तर मुख्य उद्दिष्टाला पुन्हा खो बसेल की काय अशी मला भीती वाटते. कारण आपण पायलट प्रोजेक्ट कुठल्या भागाचं करणार आहोत, आणि पायलट प्रोजेक्ट केला तर तो जिल्हा कुठल्या पद्धतीचा आहे, टेक्निकल प्रोसेस कशी, म्हणजे आता मला वाटतं मग ते संमिश्र पद्धतीने जर केला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीने त्यातून काही धडे आपल्याला मिळणार असतील, लर्निंग एक्सपिरियन्सेस मिळणार असतील, काही अंदाज असेल तर आपण तसंही करायला हरकत नाही. पण खर्चाचा जो तुम्ही भाग म्हणाला, नाहीतरी 2021ची जी जनगणना आहे ऑलरेडी 5 वर्ष पुढे गेलेली आहे. नाही 2011 पासूनच झालेली नाही, एक्सपेक्टेड होतं 21ला, पण कोरोनाच्या परिस्थितीत ते होऊ शकलेलं नाही त्याच्यामुळे, आणि नंतर इलेक्शन होणारच आहे. मला एक मुद्दा सांगायचा राहिला, या पद्धतीची जाती आधारित जनगणना सौदी अरेबियामध्ये झालेली आहे. ओके. आणि तिथे सुद्धा असे SC ST सदृश्य लोक आहेत, ते पण एक मॉडेल म्हणून पुढे आणल्या गेलेलं आहे.
तर असे काही काही मॉडेल्स त्या सौदी अरेबियातल्या जनगणनेचं थोडंफार काही हे चित्र समोर ठेवू शकते तेवढे म्हणजे ते म्हणजे पुढे आणून ठेवणे इतके माझ्याकडे आत्ता हे नाही आहे, परंतु आपण इंटरनेटवरती पाहू शकतो किंवा वेगळ्या सोर्सेस आहेत. सौदी अरेबियातील जनगणना, जाती जनगणनाच्या संदर्भातलं काय माहिती आहे ती आपल्याला मिळू शकेल त्याच्या संदर्भामध्ये. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, त्याच्यामुळे हा कदाचित प्रोसेस आता वाटते तितकी अवघडही नसेल, ती सोपी होऊ शकते. पण पुन्हा मुद्दा तोच आहे की हा सगळा डेटा लीक होण्याचे काय चान्सेस आहेत, तो धोका आपण मला वाटतं. म्हणून तर मी म्हटलं लीक काय, तो असं आकाशासारखं ओपन असलं पाहिजे, कुणाला पाहिजे तेवढं बघता हवेसारखं, वस्तुस्थितीच आहे. तेव्हा जे काही आहे ते ही वस्तुस्थिती आहे. वी हॅव टू क्रिएट आयडियल विथ द हेल्प ऑफ ॲक्च्युअल. मी व्यक्तिशः ही म्हणतेय की कारण प्रत्येक माणसाची अगदी पोट जातीपासून सगळं जर त्याच्यामध्ये उघड असेल तर त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो का? आज आपण एआयच्या जगात वावरतोय, त्याच्यामुळे फायदा घेण्यासाठीच आहे, गैरफायदा घेऊ नये असं आपल्याला वाटतं त्याचा वेगळ्या पद्धतीने. पण काय त्याच्यामध्ये गैरफायदा होईल, कसं होईल मला काही वाटत नाही. आणि फायदे आणि तोटे आपण जर यादी केली तर तोट्यापेक्षा याच्यामध्ये फायदे मला तरी जास्त वाटतात, म्हणून मी जाती जनगणनेच्या बाजूचा आहे. आता जाती जाती तेढ निर्माण होईल या आकडेवारीनुसार असं जर आपण समजून चाललो तर याच्यामुळे कोर्टाचं काम वाढणार आहे सर? ऑलरेडी वाढलेलंच आहे. त्याच्यामध्ये उलट काय होईल, हे जाती जनगणनेचे आधार संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध नसल्यामुळे काही प्रश्न निर्माण झालेले, ते प्रश्न सुद्धा मार्गी लागण्याची शक्यता आहे. शेवटी अनएंडिंग हे चालू राहणारा भाग आहे, इट इज पार्ट आहे. पण हे चांगलं काही करत असताना येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाणं आणि चांगल्यापणे हाताळणं हे बरोबर आहे. ते आपण प्रेडिक्ट करू शकतो, प्रोहिबिट पण करू शकतो, त्याच्यावर मार्गही काढू शकतो. तर ही प्रोसेस त्याच्यामध्ये येणार आहे, इन्व्हॉल्व असणार आहे. तर जरा चांगले तज्ज्ञ लोकांची समिती याच्याशी अभ्यास करण्यासाठी केली आणि त्यांनी सजेस्ट केलं की ठीक आहे, आपण पायलट प्रोजेक्टसारखं एखाद्या ठिकाणी आपण करून पाहूया, काय अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी याच्याकडे वापर होत असेल तर मला त्यालाही वेळ द्यायलाही पाहिजे. नक्कीच सर, जातीय जनगणना हा मुळात करण्याचा जो उद्देश आहे तो भविष्यात त्याच्या आकडेवारीवरून जे काही परिणाम दिसतील त्याच्यामधूनच कळणार आहे की काय होणार आहे. पण आपण या सगळ्या विषयावर खूप मार्गदर्शन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी हा विषय मला वाटतं सर्वसामान्य लोकांना स्पष्ट झाला असेल. त्याच्यामुळे आपण आता ही अपेक्षा करूया की जेव्हा पण 2027मध्ये जातीय जनगणना होईल, लोकांच्या घराघरांमध्ये जेव्हा कर्मचारी ती माहिती घेण्यासाठी जातील तेव्हा लोक ती माहिती लपवणार नाहीत आणि तो डेटा जसा आहे तसा स्पष्टपणे समोर येईल, त्याच्यात कुठलाही छुपेपणा नसेल आणि मग पुढच्या सगळ्या गोष्टी जो उद्देश ठरवला गेलाय तो सार्थकी लागेल. सर, आपले खूप खूप धन्यवाद.